बालाजी रामराव चव्हाण. आपल्या आज या गावामध्ये जसं की मला माहिती मिळाली तरी मी असंच समजलं की दुर्लक्ष केलं की नाही असंच म्हणतात लोक, काही बी नाही त्यांचं. तर आज मला 100% खात्री आली की आज अशी तुम्ही पहिले आता तुम्हाला ह्या रस्ता सोडून दुसरीकडे दिशा आहे का बाहेर निघण्यासाठी? आम्हाला कुठल्याच रस्ता नाही, एकच रस्ता आहे गावातून जाण्यासाठी. डिलिव्हरीचा पेशंट असो, बिमार असो किंवा विद्यार्थी बाहेरगावी शाळेला जाण्यासाठी किंवा गावातल्या शाळेला जाण्यासाठी एकच रस्ता आहे. आमदार साहेबाकडे मी 3-4 वेळेस वारंवार विनंती केलो. साहेब आम्ही चिखलामध्ये आमच्याकडे लक्ष द्या आणि आम्हाला रस्ता करून द्या. त्याच्यासाठी मी 3-4 वेळेस आमदार साहेबाकडे सुद्धा गेलो. मग त्यांच्याकडून तुम्हाला काय म्हणजे आश्वासन दिले का? करू असेच आश्वासन दिलेले आहे. किती वर्ष अगोदर दिले तुम्ही त्यांना ही माहिती? 1 ते 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष झालं म्हणजे एक पावसाळा निघून गेला, दुसरा पावसाळा लागला, 2 वर्ष झाली तरी त्यांचे लक्ष इकडे नाही. त्यानंतर आपले गावचे जे सरपंच, उपसरपंच व प्रतिनिधी यांना सरपंच, ग्रामसेवक दोन्ही बोळसा बुजुर्ग आणि खुर्ची गट ग्रामपंचायत एक असल्यामुळे 5 वर्षाचा निधी पूर्ण बोळसा बुजुर्गला खर्च झालाय. म्हणजे तुमच्या वस्तीचा पैसा आमच्या इथं कुठंच 1 रुपया खर्च झालेला नाही आणि फक्त बल्ब लागले 2 वेळेस दीपावळीला. त्याच्यानंतर 1 रुपयाचा निधी आमच्या इथं खर्च झालेला नाही. म्हणजे आता हे पुनर्वसन जे झालं हे किती वर्ष झालं? 12-13 वर्ष झाले. 13 वर्षापासून इथं काहीच सुविधा नाही, काहीच सुविधा झालेली नाही. मग आता तुम्ही जेव्हा समजा मतदान मागण्यासाठी जेव्हा प्रतिनिधी येतो त्यांना काही विचारलं की नाही असं की बाबा? प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रतिनिधी समोर आमची समस्या मांडतो. होऊ द्या निवडणूक करू, तुमचे काम होऊ द्या, निवडणूक करू, प्रत्येकाचं हेच म्हणणं असतं. मात्र निवडणुका झाल्यानंतर कोणी लक्ष दिलेलं नाही. हा रोड किती अंतर आहे तुम्हाला माहिती आहे का? हे 700 मीटर आहे बघा. 700 हे आबादानी ते हे आबादानी 700 मीटर रोड, 1 किलोमीटरच्या जवळपास आहे जवळपास. तर आता हे रोड तुम्ही पुनर्वसन झाल्याच्या नंतर या गावामध्ये येऊन जे मुरुम किंवा गिट्टी किंवा सोलिंग असं काही टाकण्यात आलं की नाही पहिल्या स्टार्टिंगला? किती वर्ष झाले? 15 वर्षानं पहिलं टाकलेलं आहे. तेव्हापासून याच्यावर काही टाकण्यात आलं नाही? इथं काहीच झालेलं नाही. कोणी पाहणी करण्यासाठी तरी आले की नाही या गावात? कोणीच आलेलं नाही. म्हणजे राहो की मरो, फक्त आम्हाला मतदान पाहिजे याकडेच लक्ष आहे. आता मतदान येणार आहे. आता बघा या गावामध्ये तुमच्या घराघरी कमीत कमी 10 ते 15 माणसं दर दिवशी येणार, येतील की नाही? हो येतात. आता त्याच माणसाला तुम्ही काय विचारणार, त्यांना शब्द काय टाकणार त्यांच्या समोर? विकासाचा बद्दलच बोलत ना. विकास म्हणजे त्याच्या अगोदर तुम्हाला रोड पाहिजे असं तुम्हाला? निवडणुकीच्या पहिलं रोडा झाले पाहिजे आणि इथल्या जनतेला बाहेर जाण्यासाठी एक सुविधा मिळाली. जर करून 2025 ची ज्या निवडणूक आहे आपली, ठीक आहे, या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदान करण्यासाठी जाणार की नाही? नाही, आता यावेळेस जाणार नाही. जोपर्यंत या रस्ता होणार नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही, अजिबात करून देणार नाही, कोणाला करणारच नाही, मतदानालाच जाणार नाही. तर याची नेते मंडळी लक्ष देण्याची गरज आहे. कारण की 2025 या बोळशाकडून तुम्हाला खूप मोठा गंभीर तुमची व्यवस्था होणार आहे माझ्याकडून सांगते मी. कारण की एक घराचा रस्ता नाहीये, 300-350 नागरिक याच्यातून चालायचा रस्ता आहे. कारण की शेती बी आहेत, यांना फुलाचे बाग बी आहेत. मी बघितलं होतं त्यांचं माळव इथून उमरी व शहरापर्यंत पोहोचण्यासाठी अजिबात यांना रस्ता नाही. तर 8 ते 15 दिवसामध्ये यांना जर रस्ता नाही भेटला तर मग यांच्याकडून तुम्हाला खूप मोठा चोट व धक्का बसणार आहे या बोळसा नागरिकाकडून. मी एक RTI न्यूज माझ्या मार्फत सांगू शकतो. अजून कोणी बोला. आपलं नाव? माझं नाव नितीन शिवाजी चव्हाण. राहणार बोळसा खुर्द, तालुका उमरी, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र. आपलं वय किती आहे? माझं वय 32 वर्ष. आपलं शिक्षण? माझं शिक्षण 10वी झालेलं. 10वी केव्हा फायनल झाली? 10वी 2009-2010 मध्ये. ओके, ठीक आहे. तेव्हापासून आपण काय करता व्यवसाय? सर मी शेतीच करतो. शेती करता? सर मी शेती व्यवसाय करतो, पण ज्यावेळेस आता मला शेतीला जायचं असते, माझे 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मला पहिल्यांदा यांना शाळेमध्ये नेऊन सोडावं लागते सर. नंतर 4 वाजता शाळा सुटल्यानंतर शाळेतून आणून सोडून नंतरच काम करायला जावं लागतं. ओके. आज जे आपल्या बोळसा गावामध्ये जे आज तुमच्याकडे जे दुर्लक्ष झाले शासनाचे किंवा नेतेगिऱ्यांची, हो सर, तर दोन्हीचे म्हणलं तरी चालते. दोन्हीचे झालेले मला सुद्धा दिसून आले. दोन्हीचे झालेले आहेत सर. तर आज आपल्या गावामध्ये समजा 2 भाग झालेले आहेत आपल्या बोळसाचे. हा सर. तर तुमच्या या भागामध्ये विकास का नाही? विकास आता नाही सर, ते गट ग्रामपंचायत एक असल्यामुळे तिकडेच आहे सर. तर तुम्ही सरपंच व उपसरपंच प्रतिनिधींना जे सदस्य असतात ग्रामपंचायत कार्यालयाचे, त्यांना तुम्ही केव्हा तरी जबाब दिला की टाकला की नाही त्यांच्यासमोर प्रश्न? जेव्हा प्रश्न टाकले ते की सर ज्यावेळेस आपण प्रश्न टाकला त्यावेळेस करू,
आज करू उद्या करू असाच विषय काढतात सर. किती वर्षापासून? सर आता आज 15 वर्षापासून 15 वर्षापासून असंच आहे? असंच आहे सर. तर हेच रोड आहे का अजून रोड आहे तुमच्या गावामध्ये अशीच? नाही सर, टोटल असेच रोड आहेत सर. म्हणजे रोड अजिबात केलेले नाही रोड समजा? नाही सर, फक्त टोटल असेच रोड आहेत फक्त सर. ठिकाण टाकून दिले, हो, ठिकाण दिशा टाकून दिलेले. त्याच्यावर काही टाकण्यात आलं नाही मुरुम. तर आता पुढचं तुमचं काय राहील? पुढचा विषय काय नाही सर, आता जोपर्यंत आम्हाला हे रस्ता वगैरे होणार नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही. आता मतदान कोणालाच नाही, कशालाच नाही सर. आता मतदान करण्यासाठी आता समजा पुढे दिवस आहेत हा सर. 2025 ची. हा सर. तर आता याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक घरोघरी हा जर करून समजा तुमचे नातेवाईक कोणाला घेऊन जर समजा तुमचे नातेवाईक आले का रे बाबा मतदान करण्यासाठी मागण्यासाठी आले, आमचे कोणी मित्र आहेत म्हणून, तुमच्या नातेवाईकांना सुद्धा येण्याची नाही सर, नातेवाईक असो की कोणी असो सर, जोपर्यंत आमचा रस्ता आणि हे सगळं व्यवस्थित होणार जाईल तोपर्यंत आम्ही कोणालाच मतदान करणार नाही. ओके. आपल्याला किती 2 मुलं आहेत का? हा सर, मला एक मुलगा एक मुलगी. या शाळेत आहेत ना? हो सर, या जिल्हा परिषद शाळेमध्ये सर. तर या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तुमच्या बोळशामध्ये हा सर. 2024 ला मी भेट दिलं होतो. हा सर. त्या टाइमला तिथल्याच कोणीतरी एका विद्यार्थ्यांचं पाय कापलं होतं, छोट्या मुलाचं. तर मी तिथं विचारपूस केलो त्यांना, सरपंच उपसरपंचला सुद्धा. हा सर. तर त्या सरपंचाने आता मला खोटं बोललं की मी त्यांना विचारलो सहज की तुमच्या बोळशाचं काम झालं का नाही, सोलिंग टाकली होती तेव्हा. तर त्यांनी म्हटले मला की स्लॅबच्या सारखं काम केलं, तर त्या शाळेत काम झालं का? सर आता तिथे शाळा आहे सर, बघा सर. नाही, आम्ही तर पाहिलं तुमच्या तोंडाने वेगळं, आम्ही तर शाळेचा विषय काय नाही सर, शाळेचा विषय झालेला आहे सर. नाही, मुरुम वगैरे टाकून मुरुम टाकून समजा सोलिंग करून ठेवले. हो सर, शाळेचा विषय काय नाही. आपलं वय वर्ष किती आहे? 72-73 आहे. असा रस्ता तुमचं पुनर्वसन केव्हा झालं? 15 वर्ष झालं. त्याच्या अगोदर जे तुम्ही राहत होत्या जुन्या गावामध्ये अशी दशा होती का तिथे? तिथं अशी दशा नव्हती, म्हणजे व्हळाचा ताप होता मला. थोडासा होता. तेथून येऊन शासन तुम्हाला शासनच बसिले ना? शासन आम्ही जातो मस्तान झालं तर नाईलाजच होता. म्हणजे फ्लॅटिंग तुम्ही का खरेदी केली का शासन बसलं? सरकारी आहे ना? आता सरकारी असून सुद्धा तुमच्याकडे लक्ष दिले की नाही शासनाचे? नाही, अजून काहीच नाही. बघा की अवस्था आमची. आम्ही तर बघू लागलो, कमीत कमी आज 1 किलोमीटर जवळपास आम्ही चालत आलो याच्यामध्ये. आता रात्री तुम्हाला समजा घरामध्ये समजा पेशंटला काही झालं तर तुम्ही इथून चालत जाणार कसं? ताबडतोब आमच्या अवस्था अशी आता काय म्हणजे इकडे जाणं हो, घरात कमरणार म्हणून जे तुम्हाला मतदान मागण्यासाठी येतात ना, आजपर्यंत आले ना, तुम्ही मतदान दिले. आता 2025 मध्ये तुमचं काय राहील? म्हणजे मतदान कराल की तुम्ही घरामध्ये? आमचं कामच करणार, आम्ही कशाला मतदान करू? म्हणजे तुम्हाला एकच आहे की तुम्हाला मतदान जोपर्यंत हा रोड होणार नाही, हो ना, जसे की आता बोर्ड लावले होते आपल्या शेतकरीच्या याच्यामध्ये जरांगे पाटलाचे, तसे बोर्ड तुम्ही तर लावणार. हो लावणार. जोपर्यंत आम्हाला हे रस्ता बनवून देणार नाही तोपर्यंत गाव प्रवेश करणार नाही असं म्हणून बोर्ड लिहिणार करणार ना? माझ्या मार्फत, तुमच्या मार्फत? हो, आमच्या मार्फत. हे अंदाजे किती गेले? फोन लावायचंच नव्हतं त्याला. तुला काय गरज आहे? लावायची गरज नाही ना. बरं ते फोन लावा, काय करा मग तुम्ही. नाही, गरजच नाही, आम्हाला फोन लावायची गरजच नाही. आम्ही तुमच्या सोयीसाठी आलेले आहे इथं. महागडे पैसे खसे बरे काढता आले आता आला विद्यार्थी इथल्या शाळा आहे. मग शाळेच्या विद्यार्थ्याला बोलून घ्या इकडे. आता जेवण घेऊ विद्यार्थी अजून बोलू काय लेकरायला बोलू तसं नाही रे बाबा, एक फोटो घरी मी जातो, माझं बूट चालते. मी नायलॉनचं बूट घ्या, त्याच्यासाठी तर हे घेतो ना मी, ते सोडून टाकलं तिथंच. काय करा.